12:30 वाजता दरम्यान सोलापूर शहरातील 70 फूट रोड भागात शिवकुमार ज्वेलर्स या ज्वेलरी दुकानामध्ये 2 नेकलेसच्या जबरी छेडी केल्याबद्दल सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत. 480/2026 यात 3 इसमांनी दुकानामध्ये घुसून पिस्टलच्या दाग दाखवून हे घटना केलं होतं. त्यानुसार DCP क्राईम श्रीमती पाटील, DCP श्री यावलकर, ACP श्री पवार, श्रीमती कुरी, PI श्री माने, PI श्री बंडगर आणि त्यांच्या सर्व टीमनी यात शोधकाम सुरू केलं. यात क्राईम ब्रांचच्या 4 पथकांनी यात अतिशय चांगला काम करून शंकर दायगुडे, श्री शैलेश केडकर, श्री निलेश सोनवणे, श्री तुकाराम गाडगे अशा 4 ऑफिसर्सनी जवळपास 250 CCTV कॅमेराच्या तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहितीदारांच्या आधारावर यांनी आरोपी आयडेंटिफाय केलेले आहेत आणि गोपनीय माहितीनुसार 2 इसम एक होंडा कंपनीच्या ॲक्टिवा मोटरसायकलवर अक्कलकोट रोडला महालक्ष्मी मंदिरानजीक हे नेकलेस विकण्याच्या साठी तिथं येणार आहे अशा माहिती मिळालं. त्यावर टीम्सनी तिथं ट्रॅप लावून 2 इसमांना शिताफीने ताब्यात घेतलेले आहेत. आरोपीचं नाव आहे 1 नंबर जिलानी मोहम्मद रफीक दामटे, वय 33. सध्याच्या त्यांचा पत्ता आहे नूरुल इस्लाम मस्जिदच्या बोळ्यात सोलापूरला आणि त्यांचे मूळ ते रहिवासी आहे लक्ष्मीनगर फिरदोस मस्जिदच्या पाठीमागे येरवाडा पुणे. आणि दुसरी आरोपी आहे साहिल उर्फ भाई नबी नंदियाल, वय 24. हे सध्या राहणार आहे जमा मस्जिद समोर सलगरवाडी, दोंडगाव रोड आणि त्यांच्याही मूळ रहिवासी आहे ते सर्वे नंबर 12 लक्ष्मीनगर येरवाडा. अशा 2 इसमपैकी म्हणजे त्यांच्या अंगजडतीतून एक पिस्टल, देशी बनावटीच्या पिस्टल आणि 3 जिवंत काडतूस आणि एक सोन्याचा नेकलेस अशा एक इसमाकडून आणि दुसऱ्या इसमाकडून एक सोन्याचा नेकलेस आणि रेडमी कंपनीचे मोबाईल आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेलं हे गाडी हे आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. यात अधिक माहिती अशा मिळालेल्या आहेत. जे 3रे इसम आहे जे अजून ताब्यात घेतले नाही, त्यांचे शोध चालू आहे. रेहान उर्फ जडिया रमजान लडाफ म्हणून आहे. ते आहेत राहणार मिल्लत नगर, शहाबाद, कलबुर्गी, कर्नाटक राज्य. तेही सध्या रहिवासी आहे नुरानी मस्जिद शेजारी, लक्ष्मीनगर, येरवाडा, पुणे. अशा त्यांनी हे 3ही एकत्र येऊन हे जे ज्वेलरी शॉपचे जे जबरी चोरी केलेले आहेत त्याचा प्लॅन करून त्यांनी केलेला आहे. त्यानुसार 12 तारीखला साहिल आणि रेहान जडिया अशा दोन्ही आरोपी कुर्दवाडी या ठिकाणीतून सुझुकी कंपनीच्या ॲक्सेस मोटरसायकल 12 तारीखला चोरी केलं आणि ते गाडी इथं चोरी करण्यासाठी वापरलेलं आहे. सो हे मोटरसायकल चोरी गुन्हा कुर्दवाडी पोलीस ठाणा सोलापूर ग्रामीण इथं या ठिकाणी 280/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303 ब्रॅकेट 2 अन्वये गुन्हे दाखल आहे. आता अशा गुन्हे शाखेकडील श्री दायगुडे, श्री शैलेश केडकर, श्री तुकाराम गाडगे, श्री निलेश सोनवणे अशा या तपास पथकांनी अतिशय चांगले काम करून गंभीर स्वरूपाच्या जबरी चोरीच्या
आणि एक मोटरसायकल चोरीच्या 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. यात गुन्ह्यात हे जबरी चोरीला गेलेले 2 सोन्याच्या नेकलेस 20 ग्रामचे एक आणि 18 ग्रामचे एक अशा दोन्ही रिकव्हर झालेल्या आहेत. यांनी चोरलेले वाहन जे गुन्ह्यात वापरलेले जे वाहन आहे तेही रिकव्हर झालेले आहेत. देशी बनावटी पिस्टल व 3 जिवंत काडतूस आणि 2 मोबाईल फोन अशा एकूण 6,30,000 किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. त्यांच्या बाकी कोर्टासमोर हजर करून बाकी जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते चालू आहे.